गेल्या एका महिन्यापासून विदर्भासह अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निर्देशांक येत आहे। सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच घट होणार असल्याचे चित्र समोर आले। असे असताना राज्य सरकारने अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदर यांनी केली आहे। गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या उद्रेकाने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे, तर अनेक मजुरी करणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतातील संपूर्ण काम बंद असून शेतकरी सुद्धा आता पाऊस बंद झाला पाहिजे अशी विनवणी करीत आहे। मात्र या पावसाने शेतकऱ्याच्या संपूर्ण वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले असून शेतकरी आता हतबल झालेला आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहावे अशी मागणी सुद्धा यावेळी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाराद्वारे केली आहे। नमस्कार, मी दिनकर सुंदरकर। आपण पाहत आहोत एक कपाशीचं शेत आहे आणि या कपाशीच्या शेतात सततच्या पावसामुळे ह्या कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। असं की याची उंची वाढली नाही आणि ज्या पिकाची उंची वाढली नसेल त्या पिकातून उत्पन्न कसं मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना सुद्धा निर्माण झालेला आहे। आणि विदर्भासह महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। सोबतच रोही असेल, जंगली डुक्कर असेल, यामुळे सुद्धा जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली आहे। माझी सरकारला अशी विनंती आहे की शासनाने पीक न वाढल्यामुळे किंवा पिकाची वाढ थांबल्यामुळे सतत पाऊस असल्यामुळे एकतर पीक विमा या स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी किंवा शासनाने अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं। कारण शेतकऱ्यांचं कर्जबाजारी होऊन शेतकरी आपल्या शेतात राबतो आणि राबून सर्व शेतीची मशागत करतो आणि या सततच्या पावसामुळे एकतर शेतमजूर असतील त्या मजुरांचा सुद्धा उपासमारीची त्यांच्यावर पाळी आलेली आहे, कारण की शेतात कोणतेच कामधंदे चालले नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांच्या शेतात उत्कृष्ट पद्धतीने हंगाम करता आला नाही, त्याला उदीम करता आला नाही, म्हणून त्या शेताचंही पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणून माझी शासनाला, राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी कृपया शेतकऱ्यांच्या या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा हीच विनंती। जय हिंद। द स्ट्रिंग कॉर्पोरेशन न्यूज, नांदगाव पेठ।